Hello everyone. In previous lecture we had seen combination antacids preparation. So why these combination antacids are preparations are prepared? So reason behind that, calcium and aluminum containing antacids, they are producing the constipation effect, and magnesium containing antacids, they are produce the laxative effect. So to overcome and to counteract that effect, their side effect, these combination antacids are prepared. So there is no any one single antacid that meet the all the criterias which ideal properties of antacids we had seen. सो आयडियल प्रॉपर्टीज अँटासिडच्या ज्या काही आहेत, सो त्याचे जे क्रायटेरिया आहेत, तर असं कोणतंही अँटासिड नाही, म्हणजे सिंगल अँटासिड नाही जर आपण बघितलं की जे आयडियल प्रॉपर्टीज आहेत अँटासिडच्या ते फॉलो करेल. सो मग त्याच्या म्हणजे जसं की कॅल्शियम आणि ॲल्युमिनियम आहेत ते कॉन्स्टिपेशन इफेक्ट प्रोड्यूस करतात. देन मॅग्नेशियम कंटेनिंग अँटासिड आहेत ते लॅक्झेटिव्ह इफेक्ट प्रोड्यूस करत असतात. सो काय केलं जातं, हे कॉम्बिनेशन हे केली जातात त्या दोघांची जे कोणी असतील त्याची, जसं की आपण ह्याच्यामध्ये प्रिपरेशन्स बघितली होती. ही कॉम्बिनेशन एकत्र केली जातात त्यांची आणि मग ते काउंटरॅक्ट करत असतात. मीन्स तो साईड इफेक्ट जो काही असेल एकमेकांचा, तो साईड इफेक्ट ते ओव्हरकम करत असतात. आफ्टर दॅट whole study of combination antacid therapy, we are going to see the next category and last category of the gastrointestinal agents, that is the cathartics. They are also called as saline cathartics. So first of all, before learning saline cathartics, let's see what is the constipation. Constipation म्हणजे काय, तर there is a hardening of stool, insufficient intestinal motility, there is a infrequent bowel movement, and there is a small and hard to pass the stool. कॉन्स्टिपेशन म्हणजे काय होतं की ज्याच्यामध्ये स्टूल फॉर्मेशन आहे ते खूप हार्ड होतं, अँड देर इज अ डिफिकल्टी इन द फॉर्मेशन ऑफ द स्टूल. So these cathartics, these are the agents which have the ability to relieve the constipation. These cathartics are used for treatment of constipation. They are used to relieve the constipation because these drugs have the ability to accelerate the defecation. Defecation होण्यासाठी means stool बॉडीमधून बाहेर जाण्यासाठी, एक्सपेल होण्यासाठी त्या कॅथार्टिक्सकडे काय आहे तर ॲबिलिटी आहे. सो कॅथार्टिक्स मीन्स वॉट, दीज आर द एजंट्स विच आर यूज टू प्रमोट द डेफिकेशन ऑर टू रिलीव्ह द कॉन्स्टिपेशन. सो जनरली कॅथार्टिक्सचे दोन टाईप आहेत, लॅक्झॅटिव्ज आहेत आणि पर्गेटिव्ज आहेत. सो लॅक्झॅटिव्ज आहेत हे काय आहेत, माइल्ड कॅथार्टिक आहेत, अँड पर्गेटिव्ज आर द स्ट्रॉंग कॅथार्टिक्स. सो माइल्ड कॅथॅटिक म्हणजे सौम्य प्रमाणात असलेले, हार्डनिंग आहे स्टूलचं, लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये असेल, मीन्स मोशन जे काही होणार आहे, स्टूल फॉर्म होणार आहे, समजा जर 1 or 2 डे, ओके, जर काही होत नसेल 1 or 2 डेज, जर त्या पेशंटला त्याच्यामध्ये स्टूल फॉर्म होत नसेल किंवा स्टूल बाहेर पडून जात नसेल त्या पेशंटमधून, देन दीज लॅक्झॅटिव्ज आर गिवन. दीज आर द माइल्ड कॅथॅर्टिक. अँड पर्गेटिव्ज जेव्हा सिरियस कंडिशन्स असेल, म्हणजे काय तर तो पेशंटला ते स्टूल फॉर्मेशन आहे हे खूप मीन्स 6 to 7 डेज जर स्टूल फॉर्म होत नसेल त्या पेशंटमध्ये, देन दॅट टाईम पर्गेटिव्ज आर गिव्हन. तेव्हा मग पर्गेटिव्ज आहेत हे दिली जातात. पर्गेटिव्ज हे काय आहेत, दीज आर द स्ट्रॉंग कॅथॅर्टिक. सो नाऊ वी विल सी द टाईप्स ऑफ कॅथॅर्टिक. सी कॅथॅर्टिक्स हे काय आहेत, दीज आर द लॅक्झॅटिव्ह पर्गेटिव्ज, ओके, अँड दे आर वॉट दे डू, दे हॅव द ॲबिलिटी to defecate, okay, defecate the waste matter. So they are used in the treatment of the constipation. Means constipation जे काही होत असतं बॉडीमध्ये, ओके, कॉन्स्टिपेशन होणं म्हणजे काय होणं तर देर इज अ इन्सफिशियंट इंटेस्टिनल मोटिलिटी, म्हणजेच काय, देर इज अ हार्डनिंग ऑफ स्टूल. पेशंटमध्ये त्या स्टूल फॉर्मेशन जे काही आहे, ओके, ते होत नाही आहे त्या पेशंटमध्ये, मीन्स 1 or 2 डे होत नाही आहे, और सिव्हिअर असेल तर त्याला काय बोललं जातं तर कॉन्स्टिपेशन असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तिथे स्टूल जे काही आहे ते फॉर्मच होत नाही आहे. आपण स्टार्टिंगला स्टार्टिंगला आपण गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट बघितला होता. सो
गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये आपण काय बघितलं होतं की लार्ज इंटेस्टाईन आहे. लार्ज इंटेस्टाईनचं काम काय असतं, वॉटरला ॲब्झॉर्ब करणं. सो वेस्ट मटेरियल जे काही आहे त्याच्यामध्ये मोर वॉटर असतं आणि तेव्हा वॉटर असतं ते वॉटर काय वेळेला जेव्हा डिस्टर्बन्सेस क्रिएट होतात तेव्हा काय होतं, वॉटर लॉस होतं, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतो. आणि इंटेस्टाईन आहे ते काय करत नाही, आधीच वॉटर ॲब्झॉर्ब करत नाही आणि रिमेनिंग वॉटर आहे थ्रू स्टूल एक्सपेल केलं जातं. ओके, त्याला काय बोलतात तर डायरिया असं बोलतात. डायरियामध्ये काय असतं की इंटेस्टाईन डज नॉट ॲब्झॉर्ब वॉटर, इंटेस्टाईन ॲब्झॉर्ब करत नाही वॉटर. इंटेस्टाईनचं काम काय आहे तर ॲब्झॉर्ब नेसेसरी वॉटर आहे तेवढं ॲब्झॉर्ब करणं आणि ते नंतर रिमेनिंग जे आहे ते थ्रू फिकल मॅटर, की जेणेकरून फिकल मॅटर आहे ते फिकल मॅटरसुद्धा वेट होईल आणि बॉडीच्या बाहेर आहे ते निघून जाईल. ते काम कोणाचं असतं तर इंटेस्टाईनचं असतं. इंटेस्टाईन ॲब्झॉर्ब करत नाही वॉटर, त्या कंडिशनला डायरिया बोलतात. आणि कॉन्स्टिपेशन कशाला म्हणतात की डिस्टर्बन्स काय क्रिएट होतं, इंटेस्टाईन आहे ते एक्सेस वॉटर ॲब्झॉर्ब करतं, ॲब्झॉर्ब द एक्सेस वॉटर अँड देअर इज अ hard formation of stool, okay, hard solid that leads to the constipation. And to treat that constipation these cathartics are used. आणि डायरियाच्या मध्ये काय वापरलं जात होतं आपण ऑलरेडी बघितलं, बिस्मुथ, ओके, बिस्मुथ सबनायट्रेट and light kaolin, these are used in the treatment of what, diarrhea. Okay, these are what, these are the protectives and adsorbents. Protectives आणि ॲड्झॉर्बंट्स आहेत ते डायरियाच्या ट्रीटमेंटमध्ये वापरले जातात. सो दिस इज, हे काय आहे, कॉन्स्टिपेशन आहे. कॉन्स्टिपेशन कसं होतं समजलं तुम्हाला, आणि त्याच्या ट्रीटमेंटमध्ये मग हे कॅथार्टिक्स जे काही आहेत ते यूज केले जातात. विच मीन्स कॅथार्टिक्स, दीज आर द ड्रग्स विच यूज टू रिलीव्ह द कॉन्स्टिपेशन. सो लॅक्झाटिव्ह इज यूज फॉर माइल्ड कॅथार्टिक, वेअर ॲज पर्गेटिव्ज is used for the strong cathartic. Purgatives ही टर्म strong cathartic साठी वापरली जाते. Then next see types of cathartics. In that first one is the laxatives and purgatives असे टाइप्स आहेत त्याचे. सो फर्स्ट वन लॅक्झाटिव्ज मध्ये काय आहे बघा, ए काय आहे, बल्क प्रोड्युसिंग ड्रग्ज आहेत. ओके, मीन्स बल्क व्हॉल्यूम जे काही आहे स्टूलचं ते वाढवत असतात हे बल्क प्रोड्युसिंग ड्रग्ज. इन दॅट इसाबगोल, अगार अगार, मिथाइल सेल्युलोज, सोडियम कार्बॉक्झिमिथाइल सेल्युलोज ही त्याची काय आहेत तर एक्झाम्पल्स आहेत. ओके, लक्षात ठेवायची आहेत ही एक्झाम्पल्स तुम्हाला व्यवस्थित. दिस क्लासिफिकेशन इज आस्क इन द एक्झाम. सो बल्क प्रोड्युसिंग ड्रग्ज आर इसाबगोल, अगार अगार, मिथाइल सेल्युलोज, सोडियम कार्बॉक्झिमिथाइल सेल्युलोज. देन नेक्स्ट बी इन दॅट स्टूल सॉफ्टनर्स. स्टूल सॉफ्टनर्स म्हणजे काय आहेत ते इमोलियंट आहेत. दे मेक्स द ल्युब्रिकेट अँड मेक्स दे ॲक्ट आयदर ॲज ल्युब्रिकंट, ओके, अँड मेक्स द स्टूल soft. So example is mineral oil, that is the liquid paraffin, and another is deoctyl sodium sulfosuccinate. This is a surface active agent and lubricate, okay, lubricate करून मग ते स्टूल जे काही आहे फॉर्म होणारं त्या स्टूलला सॉफ्ट बनवतात आणि कॉन्स्टिपेशन झालेल्या पेशंटला दिल्यानंतर मग ते इझिली काय होतं, एक्सपेल होतं बॉडीमधून. दीज आर द स्टूल सॉफ्टनर्स. देन नेक्स्ट इज स्ट्रॉंग पर्गेटिव्ज. पहिले काय बघितले आपण, लॅक्झॅटिव्ज हे काय आहेत, माइल्ड कॅथार्टिक आहेत. अँड नाऊ सी द स्ट्रॉंग पर्गेटिव्ज, हे काय आहेत तर स्ट्रॉंग कॅथार्टिक्स आहे. सो इन दॅट फर्स्ट वन इज द इरिटंट ऑर स्टिम्युलंट पर्गेटिव्ज. सो व्हॉट दे डू, ते इरिटेट करतात इंटेस्टिनल ट्रॅकला. सो एक्झाम्पल्स आर सेनाग्लायकोसाइड, फिनॉप्थेलिन, ॲलो, कॅस्टर ऑइल अँड रुबार्ब. See these senaglycoside, then aloe, castor oil, rhubarb, these are also you are going to see in your cognosy, pharmacognosy subject under these strong purgatives, okay. Then next see B, saline cathartics or osmotic laxatives. See they are worked by the phenomenon of osmosis, okay, osmosis phenomenon. In that it does not absorb the water, okay, or it does means digest करत नाहीत ते वॉटरला काय करत असतात, रिटेन करत असतात. म्हणजेच वॉटरला काय करत असतात, ते स्वतःबरोबर ठेवून घेत असतात. दे होल्ड वॉटर विथ देमसेल्फ. इन दॅट फर्स्ट क्लास काय आहे, सोडियम कंटेनिंग
products, then magnesium containing product, then sulfur, then non-official. So first one is sodium containing products. In that sodium potassium tartarate, sodium phosphate. Then magnesium containing products, magnesium hydroxide, magnesium sulfate, magnesium citrate. Then sulfur as cathartic. Then next fourth class is non-official cathartics. They are the sodium sulfate and potassium phosphate. So हे काय आहे, कॅथार्टिक्सचं क्लासिफिकेशन आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट अँड मेनी टाइम्स आस्क इन द एक्झाम. देन वी विल नेक्स्ट सी हाऊ दे आर ॲक्टिंग. हे जे कॅथार्टिक्स आणि पर्गेटिव्ज आता आपण काय बघितल्या होत्या, ह्याच्या कॅटेगरीज बघितल्या होत्या. सो ते हे जे क्लासिफिकेशन आहे हे मेनली बेस्ड ऑन इट्स ॲक्शन, मीन्स मेनली बेस्ड ऑन इट्स मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, त्याच्यावरती मग हे मेन त्याचं क्लासिफिकेशन हे क्लासिफाय केलेले आहेत. सो नाऊ वी विल सी हाऊ देअर ॲक्शन इज. So these cathartics or purgatives, they are mainly acted by 4 different mechanisms. Bulk means first is stimulants, then they are bulk purgatives forming the bulk. Then lubricants means lubricants म्हणजेच काय तर इमोलियंट, स्टूल सॉफ्टनर जे बघितले होते आपण तेच म्हणजे काय lubricant आहेत. सी दी स्टूल सॉफ्टनर्स इमोलियंट म्हणजे काय ल्युब्रिकंट. देन बल्क प्रोड्युसिंग ड्रग्स म्हणजे हे बल्क पर्गेटिव्ज आहेत हे. ओके. देन हे सलाईन कॅथार्टिक्स और ऑस्मोटिक लॅक्झेटिव्स म्हणजे हे सलाईन कॅथार्टिक्स. देन स्टिम्युलंट्स मीन्स वॉट, दीज आर द इरिटंट पर्गेटिव्स, दे इरिटेट द इंटेस्टिनल ट्रॅक्ट. देन वी विल सी इट्स मॅकॅनिझम, त्याचं मॅकॅनिझम कसं आहे ते आता आपण बघूया. सो फर्स्ट वन इज द स्टिम्युलंट्स. स्टिम्युलंट्समध्ये काय येतात तर सेना कॅस्टर ऑइल. ओके. सेना ग्लायकोसाइड, कॅस्टर ऑइल, ॲलो, फिनॉप्थेलिन, these are comes under what, stimulant class or irritant class. Now see how they work. Okay, see this stimulant or these are the chemical agents, they act by local irritation. They produce the local irritation, means these are the drugs which cause the local irritation on the intestinal tract. Intestinal tract जो आहे त्याला ते irritation produce करतात. means these are the agents, it has the ability to irritate the intestinal tract. intestinal tract ला irritation provide करण्याची ability ह्या एजंटमध्ये असते. ओके. बिफोर दॅट सी कॉन्स्टिपेशन जे काही होतं, सो कॉन्स्टिपेशनची रिझन्स खूप आहेत. मीन्स इफ यू आर ड्रिंकिंग लो अमाऊंट ऑफ वॉटर, देन ड्यू टू द स्ट्रेस, फिजिकल वर्क्स, ओके, अँड ऑल दॅट दीज आर द रिझन्स फॉर द कॉन्स्टिपेशन. ही कॉन्स्टिपेशनची काय असतात तर रिझन्स असतात. अँड इन सम देर इज अ अडल्ट एल्डरली पेशंट, दे आर द सफरिंग फ्रॉम द कॉन्स्टिपेशन. Then next see stimulant, that how they work. So because of irritation of intestinal tract, there is what they do, there is a stimulation of fluid and electrolyte within the intestine, means there is a secretion of excess fluid आणि इलेक्ट्रोलाइट जे काही आहे त्यांचं इंटेस्टाईनमध्ये काय होतं तर सिक्रेशन होतं. अँड दे ब्रिंग स्टिम्युलेशन ऑफ पेरिस्टाल्सिस ॲक्टिव्हिटी. नाऊ पेरिस्टाल्सिस ॲक्टिव्हिटी म्हणजे काय तर कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन्स होत असतं. मीन्स फूड मटेरियल आहे, फूड मटेरियल तुम्ही इंजेस्ट केल्यानंतर, ओके, आफ्टर पासिंग थ्रू इट इसोफेगस, त्या फूड त्याचं ती कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असते. ओके. म्हणजे बॉडीमध्ये जे मेकॅनिझम आपलं चालतं पेरिस्टाल्टिक मुवमेंटमध्ये फूड जे आहे ते खाल्ल्यानंतर त्याचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन होत असतं. देन थ्रू दिस पेरिस्टाल्टिक मुवमेंट ते फूड आहे ते पुश केलं जातं. अँड देन थ्रू फिकल मॅटर मीन्स थ्रू द रेक्टस ते काय केलं जातं बॉडीच्या बाहेर टाकलं जातं. सो पेरिस्टाल्सिस मीन्स दीज हे स्टिम्युलंट्स आहेत, दे आर डायरेक्टली ॲक्ट ऑन द इंटेस्टिनल ट्रॅक्टवरती ते ॲक्ट करतात आणि पेरिस्टाल्सिस करतात. ते पेरिस्टाल्सिस म्हणजे स्टिम्युलेशन कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन होत असतं. कॉन्ट्रॅक्शन होणं, रिलॅक्झेशन होणं, त्याला
पेरिस्टाल्सिस असं म्हणतात. सो कॉन्स्टिपेशन होण्यामागचं हे पण रिझन असतं की बॉडीमध्ये पेरिस्टाल्टिक मुवमेंट जी काही आहे ती होत नाही. मीन्स आता पेरिस्टाल्टिक मुवमेंटमध्ये फूड मटेरियल आहे ते इंजेस्ट केल्यानंतर त्याची मुवमेंट होत असते. सो फूड मटेरियलची मुवमेंट आहे ती होत नाही आपल्या ह्याच्यामध्ये बॉडीमध्ये. सो हे सुद्धा कॉन्स्टिपेशनचं रिझन असतं की पेरिस्टाल्टिक मुवमेंट जर होतच नसेल, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन आणि थोडक्यात कॉन्ट्रॅक्शन म्हणजे पेरिस्टाल्सिस म्हणजे काय तर कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन होणं, त्याला पेरिस्टाल्सिस असं म्हटलं जातं. सो जर ते होत नसेल पेरिस्टाल्सिस मीन्स इंजेस्टेड फूड is propelled through the GIT by peristalsis which are the wave like contraction. So through these contractions the food contents travel okay at 2 to 25 centimeters per seconds and टोटल फूड त्याच्यामधून ट्रॅव्हल होता. इट टेक्स अबाउट 8 to 9 hours when last of the meats leaves the ileum. So about 3 to 4 strong peristaltic movements occurs in the colon during the डे. सो पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स ज्या काही आहेत त्या होत असतात ह्याच्यामध्ये कोलॉनमध्ये ह्या होत असतात आणि त्याच्यामुळे फूड जे काही आहे ते पास होत असतं, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन होत असतं. म्हणजेच काय तर पेरिस्टाल्टिक मुवमेंट आहे ती होत असते अँड थ्रू लास्टला इट पास थ्रू द मीन्स बॉडीच्या बाहेर थ्रू द रेक्टम इट पास थ्रू द बॉडी. सो दीज आर द स्टिम्युलंट्स. सो स्टिम्युलंट्स व्हॉट दे डू, मेन काय करतात स्टिम्युलंट they cause the local irritation of what intestinal tract and they bring stimulation of peristaltic activity. They act directly on what intestine and they stimulate the peristalsis. Means these are the agents, they are having the capability to stimulate the peristalsis. So they are called as stimulants. They act directly on intestine and stimulate the peristalsis. So they are called as stimulants. So त्यांना stimulants असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट त्याचं मेकॅनिझम आहे बल्क पर्गेटिव्ज. बल्क पर्गेटिव्ज व्हॉट दे डू, बल्कचा मिनिंगच काय होतं दॅट इज व्हॉल्यूम आहे, टोटल व्हॉल्यूम आहे ते इन्क्रीज करणं, हाच काय आहे बल्कचा मिनिंग आहे. सो these agents bulk purgatives what they do, they increase the volume. टोटल जे काही स्टूलचं व्हॉल्यूम आहे ते काय करत असतात ते बल्क प्रोड्युसिंग ड्रग्स हे टोटल व्हॉल्यूम आहे ते इन्क्रीज करत असतात. सो नाव सी अंडर लॅक्झेटिव्हच्या अंडर हे आहेत बल्क प्रोड्युसिंग ड्रग्ज आहेत. इसाबगोल आहे, अगार अगार आहे, मिथाईल सेल्युलोज आहे, सोडियम कार्बॉक्झी मिथाईल सेल्युलोज आहे. दीज आर वॉट बल्क प्रोड्युसिंग ड्रग्ज आहेत हे. ओके. सो व्हॉट दे डू, हाऊ दे वर्क, बल्क प्रोड्युसिंग बल्क पर्गेटिव्ज आहेत ते. दीज एजंट्स दे इन्क्रीज द बल्क, काय करत असतात ते टोटल व्हॉल्यूम जे काही आहे बल्कचं ते वाढवत असतात ते. दीज आर द एजंट्स, दे हॅव द ॲबिलिटी टू इन्क्रीज द बल्क ऑफ इंटेस्टिनल कंटेंट्स. मीन्स आता ह्याच्यामध्ये मग काय आहे अगार अगार जे काही आहेत हे सेल्युलोज टाईप आहेत. सी हे जे एजंट्स आहेत मीन्स बल्क पर्गेटिव्ज जे काही आहेत दे ॲब्झॉर्ब होत नाहीत. सो व्हॉट दे डू, ते इन्क्रीज करतात फिकल व्हॉल्यूम जे काही आहे ते इन्क्रीज करतात आणि ते काय करतात मीन्स these are the agents which increase the bulk of intestinal contents and these are the insoluble and when these हे काय आहेत these are the non digestive आहे ते. these are the non digestive material and जे ते ह्याच्यामध्ये आल्यानंतर मीन्स वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर बॉडीमध्ये आल्यानंतर काय होतात ते स्वेल होतात. ओके. दे स्वेल वेन दे आर कम्स इन द कॉन्टॅक्ट विथ वॉटर अँड ड्यू टू दिस स्वेलिंग झाल्यामुळे काय होतं बल्क ऑफ इन्क्रीज काय होतं बल्क ऑफ इंटेस्टिनल कंटेंट इन्क्रीज होतो. बल्क इन्क्रीज झाल्यामुळे ह्याच्यामध्ये बल्क इन्क्रीज झाल्यामुळे पेरिस्टाल्सिस दे स्टिम्युलेट पेरिस्टाल्सिस मुवमेंट आहे मीन्स वेव लाईक कॉन्ट्रॅक्शन वेव लाईक. ओके. वेव लाईक कॉन्ट्रॅक्शन म्हणजे वेव कशा असतात वेव लाटा जर तुम्ही बघितल्यात कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होत असतात त्या वेव लाईक कॉन्ट्रॅक्शन्स आहेत ती होत असतात अँड दे स्टिम्युलेट द पेरिस्टाल्सिस अँड व्हॉट दे डू promote the evacuation by increasing the stool's bulk volume and water
कंटेंट. बल्क पर्गेटिव्हचं म्हणजे बल्कचाच मिनिंग काय होतं, याच्या नावातच आहे. बल्क म्हणजे काय तर व्हॉल्यूम जास्त करणं. व्हॉल्यूम काय आहे, तो इन्क्रीज करणं म्हणजे बल्क. ओके. सो हे जे एजंट आहेत, दीज आर द एजंट्स, दे हॅव द ॲबिलिटी टू इन्क्रीज द बल्क ऑफ इंटेस्टिनल कंटेंट्स. बल्क इन्क्रीज करण्याची त्यांच्यामध्ये काय असते तर ॲबिलिटी असते, म्हणजे टोटल व्हॉल्यूम आहे ते इन्क्रीज करण्याची त्यांच्यामध्ये ॲबिलिटी असते. अँड दीज आर द इनसोल्युबल, दीज आर द नॉन सेल्युलोज और दीज आर द नॉन डायजेस्टिव्ह मटेरियल अँड दीज आर इनसोल्युबल. अँड वेन इट कम्स विथ कॉन्टॅक्ट विथ द वॉटर, वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ते काय होतात, स्वेल होतात, स्वेलिंग होतं त्यांचं, म्हणजे फैलावतात ते सगळीकडे. आणि स्वेल वेट झाल्यानंतर स्वेल होतात आणि फैलावल्यामुळे मग त्यांचं व्हॉल्यूम काय आहे तर व्हॉल्यूम त्यांचं इन्क्रीज होतं. सो बिकॉज ऑफ द इन्क्रीज बल्क इट स्टिम्युलेट द पेरिस्टाल्सिस. आणि बल्क त्यांचं वाढल्यामुळे, ते बल्क व्हॉल्यूम जे काही आहे ते वाढल्यामुळे मग ते पेरिस्टाल्सिसची जी काय ॲक्टिव्हिटी आहे, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन होणं. पेरिस्टाल्सिस ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन होत असतं. फूड घेतल्यानंतर, फूड इंजेस्ट केल्यानंतर थ्रू दिस पेरिस्टाल्सिस ॲक्टिव्हिटी फूड आहे ते पुढे पास होत असतं. ओके. ती ॲक्टिव्हिटी जी काही आहे त्याला पेरिस्टाल्सिस ॲक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. आणि समजा ही कॉन्स्टिपेशनचं, मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं की कॉन्स्टिपेशनचं हे रिझन असतं की बॉडीमध्ये पेरिस्टाल्टिक मूवमेंट होत नसेल, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन होत नसेल, खाल्लेलं जे फूड आहे त्याची पुढे मूवमेंटच होत नसेल, तर मग कॉन्स्टिपेशनसारखा प्रॉब्लेम आहे तो येऊ शकतो. आणि हे जे काय आहेत एजंट बल्क पर्गेटिव्ज आहेत. बल्क पर्गेटिव्ज म्हणजे काय, बल्क म्हणजे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम टोटल वाढवणारे, मीन्स एजंट विच आर ॲबल टू इन्क्रीज द बल्क ऑफ इंटेस्टिनल कंटेंट्स. सो कोणते आहेत ते, दीज आर द सेल्युलोज ऑर नॉन डायजेस्टिबल टाईप ऑफ मटेरियल्स विच स्वेल कन्सिडरेबली when weight and because of increased bulk increase झाल्यामुळे इट स्टिम्युलेट द पेरिस्टाल्सिस ॲक्टिव्हिटी आहे ती काय होते त्याची ते वाढते. हे बल्क पर्गेटिव्ज आहेत. सो कोणते बल्क पर्गेटिव्ज आहेत आपण बघितले, अगार अगार मिथाइल सेल्युलोज ते होते बल्क पर्गेटिव्ज. देन नेक्स्ट कोणत्या मेकॅनिझमने ॲक्ट होतात तर ल्युब्रिकंट म्हणजे काय तर इमोलियंट और स्टूल सॉफ्टनर. सी हियर, स्टूल सॉफ्टनर्स और इमोलियंट. लिक्विड पॅराफिन हे काय आहे, ल्युब्रिकंट आहे हे. सो ल्युब्रिकंट व्हॉट दे डू, स्टूलला सॉफ्ट बनवतात ते, मीन्स दे हॅव द ॲबिलिटी टू पेनिट्रेट, ल्युब्रिकेट अँड सॉफ्टन द स्टूल. सो नाऊ सी इन कॉन्स्टिपेशनमध्ये काय होतं, कंटेंट्स ऑफ इंटेस्टाईन बिकम हार्ड. देअर इज अ हार्ड फॉर्मेशन ऑफ स्टूलचं फॉर्मेशन हार्ड असतं कॉन्स्टिपेशनमध्ये, बरोबर. देअर इज डिफिकल्टी इन द डेफिकेशन. फिकल मॅटर बाहेर पडण्यासाठी खूप डिफिकल्टीज असतात. कॉन्स्टिपेशनमध्ये हार्ड झालेलं असतं स्टूलचं बिकॉज ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर बाय बॉडीने म्हणजे इंटेस्टाईनने. इंटेस्टाईनचं काम काय असतं तर वॉटर ॲब्झॉर्ब करणं आणि मग राहिलेलं जे काही वॉटर असेल ते ह्याच्या थ्रू, स्टूलच्या थ्रू म्हणजे फिकल मॅटर थ्रू बाहेर टाकणं. बट कॉन्स्टिपेशनमध्ये काय होतं, इंटेस्टाईन खूप जास्त प्रमाणात वॉटर ॲब्झॉर्ब करतं. खूप जास्त प्रमाणात वॉटर ॲब्झॉर्ब केल्यामुळे, मीन्स एक्सेस वॉटर इंटेस्टाईनने ॲब्झॉर्ब केल्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं. म्हणजे काय तर स्टूल फॉर्मेशन जे काही आहे, देर इज अ हार्ड फॉर्मेशन ऑफ स्टूलचं फॉर्मेशन आहे हे काय होतं तर हार्ड होत असतं in case of constipation. So lubricants what they do, as we all know, constipation it becomes hard formation of the stool because of absorption of water by body. This results in difficulty in clearing bowels आहे आपलं. ओके. सो for to clear that bowel means पोट साफ होण्यासाठी डिफिकल्टी असते त्या केसमध्ये. ल्युब्रिकंट्स दे कॉज द स्मूथ क्लिअरन्स ऑफ फिकल मॅटर. ल्युब्रिकंट जे काही आहेत स्टूल सॉफ्टनर्स आहेत ते. सो ल्युब्रिकंट काय करतात, त्या स्टूलला सॉफ्ट बनवत असतात. ल्युब्रिकंट्स व्हॉट दे डू, दे मेक्स द स्टूल सॉफ्ट. स्टूलला सॉफ्ट बनवण्याचं काम आहे हे कोणाचं असतं तर ल्युब्रिकंट्स असतं. सो ल्युब्रिकंट कोणता बघितला आपण ह्याच्यामध्ये, लिक्विड पॅराफिन, दॅट इज द मिनरल ऑइल.
mineral oil, that lubricant we had seen. So what they do, they penetrate, lubricate and soften the stool. Then this liquid paraffin, it's a mineral oil, and another is the dioctyl sodium sulfosuccinate, is an anionic surface acting agent. दिस हे काय आहे, स्टूल सॉफ्टनर्स म्हणजेच इमोलियंट और ल्युब्रिकंट असं म्हटलं जातं त्यांना. देन सलाईन कॅथार्टिक्स, नेक्स्ट कॅटेगरी जी आहे आपली सलाईन कॅथार्टिक्स और पर्गेटिव्ज. सो हाऊ दे ॲक्ट, सो त्यांचं फर्दर क्लासिफिकेशन सलाईन कॅथार्टिक्स जे काही आहेत त्याचं आपल्याला मेकॅनिझम पण बघायचं आहे आणि त्याचं फर्दर क्लासिफिकेशन आहे. सलाईन कॅथार्टिक्सचं सी नाव, सोडियम कंटेनिंग, मॅग्नेशियम कंटेनिंग, सल्फर आहे, देन नॉन ऑफिशियल कॅथार्टिक्स आहेत त्याच्यामध्ये. सो सलाईन कॅथार्टिक्सलाच काय म्हटलं जातं, ऑस्मोटिक लॅक्झॅटिव्ज असं म्हटलं जातं और स्ट्रॉंग पर्गेटिव्ज म्हटलं जातं. सी हे काय आहेत, स्ट्रॉंग पर्गेटिव्ज आहेत. स्ट्रॉंग पर्गेटिव्ह काय करतात ते, तर दे कॉज द कम्प्लीट इव्हॅक्युएशन ऑफ द बाउल अँड द बाउल बिकम इनॲक्टिव्ह, मीन्स कॉन्स्टिपेशन युजली फॉलोज, फॉर विच अ माइल्ड पर्गेटिव्ह इज अगेन नीडेड हिअर. कॉन्स्टिपेशन ह्याच्यामध्ये काय होतं, जनरली सलाईन कॅथार्टिक्स जी काही आहेत ती कधी दिली जातात, तर सम काही वेळेला सर्जरीज असतील, मीन्स ॲबडॉमिनल सर्जरी असेल, त्या टायमिंगला पूर्ण म्हणजे क्लिअर लागतं स्टमक, जे काही आहे बाउल आहे, इट शुड बी क्लिअर स्टमक लागतं, आणि दॅट टाईम दिस कॅथार्टिक्स मीन्स सलाईन कॅथार्टिक्स दे आर गिव्हन. अँड अनदर वन इज इफ यू एक्सरे करायचा असेल ॲबडॉमेनचा, पर्टिक्युलर कोणताही डिसीज असेल स्टमक रिलेटेड, GIT डिसीज असेल आणि एक्सरे करायचा असेल ॲबडॉमेनचा, दॅट टाईम ऑल्सो दॅट बाउल म्हणजे स्टमक आहे दॅट शुड बी क्लिअर. सो फॉर दॅट these कॅथार्टिक्स आर सलाईन कॅथार्टिक्स, दे आर द गिव्हन. सो नाऊ सी सलाईन कॅथार्टिक्स. सलाईन कॅथार्टिक्सलाच काय बोलतात, तर ऑस्मोटिक लॅक्झॅटिव्ज असं बोलतात. सो पर्गेटिव्ज आहेत हे स्ट्रॉंग पर्गेटिव्ज आहेत. सी आता इथे काय आहे, ऑस्मोसिस हा वर्ड आहे, ऑस्मोटिक हा काय आहे इथे वर्ड आहे, ते एजंट आहेत. आता सलाईन कॅथार्टिक्स हे काय असतात, दे आर द सॉल्ट्स. सलाईन कॅथार्टिक्स दे आर द सॉल्ट्स ऑफ पुअरली ॲब्झॉर्बेबल आयन्स. ते सॉल्ट असतात विच आर नॉट ॲब्झॉर्ब थ्रू इंटेस्टाईन. आता सी ऑस्मोटिक आहे, सो ऑस्मोटिकच्या मेकॅनिझमप्रमाणे हे काम करत असतात. सी दे ॲक्ट बाय इन्क्रीजिंग द ऑस्मोटिक लोड ऑफ द इंटेस्टाईन by absorbing large quantity of water and the stimulate peristalsis. कसे ॲक्ट करतात ते, ऑस्मोटिक लोड जे काय आहे मीन्स वॉटरला रिटेन करत असतात, ते वॉटरला काय करत असतात, स्वतःबरोबर ठेवत असतात ते हे असतात सलाईन कॅथार्टिक्स. दे इन्क्रीज द ऑस्मोटिक लोड ऑफ इंटेस्टाईन बाय ॲब्झॉर्ब करतात ते लार्ज वॉटर अँड द स्टिम्युलेट द पेरिस्टाल्सिस. पेरिस्टाल्सिसला स्टिम्युलेट करत असतात कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशनला. So poorly soluble cations like calcium, magnesium and anions like phosphate, sulfate and tartarate are contributing to this effect. Then saline cathartics, these are water soluble, mainly inorganic chemicals, and they are taken with plenty of water. These saline cathartics, while you are going to take on that time you should take with the plenty of water, because see त्याच्यामध्ये काय होत असतं, this is helpful in restricting excessive loss of body fluid. बॉडी फ्लुइड इलेक्ट्रोलाइट जे काही आहेत त्याचा काय होत असतो, तर लॉस होत असतो, बॉडीमधून जात असतात ते त्या टायमिंगला, बिकॉज सलाईन कॅथार्टिक्स हे काय आहेत, स्ट्रॉंग आहेत, स्ट्रॉंग पर्गेटिव्ज आहेत. सो हे स्ट्रॉंग पर्गेटिव्ज आहेत, अँड वेन वी आर टेकिंग that time what happen, there is a excessive loss of the body fluid and reduces the nausea and vomiting. So they are administered by oral or rectal route, and they must be taken by the with plenty of water. So saline cathartics mechanism आहे ते आपल्याला इन डिटेल बघायचं आहे. सलाईन कॅथार्टिक्स म्हणजेच काय, तर ऑस्मोटिक लॅक्झॅटिव्ज आहेत ते, आणि ऑस्मोटिक लॅक्झॅटिव्ज त्याचं मेकॅनिझम ते तुम्हाला विचारलं जातं. सो नाऊ फर्स्ट सी व्हॉट दे डू, काय करतात हे सलाईन कॅथार्टिक्स जे काही असतात. सी नाऊ केअरफुली, हे सॉल्ट आहेत,
फर्स्ट ऑफ ऑल विच आर नॉट ॲब्झॉर्ब थ्रू इंटेस्टाईन. आता ते ऑस्मोटिकचं मेकॅनिझम आहे त्याच्यामुळे ॲब्झॉर्ब होत नाहीत हे. सो हे वॉटर कंटेंटला रिटेन करतात. रिटेन द वॉटर म्हणजे काय, पहिलं आधी आपण लॅक्झाटिव्सबद्दल आपण बघितलेलं आहे सुरुवातीला. सो पहिलं आपण आधी हे जे खालचा क्वेश्चन आहे राईट मेकॅनिझम ॲक्शन ऑफ ऑस्मोटिक लॅक्झाटिव्ह ते आपण बघूया, नंतर मग आपण लॅक्झाटिव्ह बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल सी काय तर ऑस्मोटिक लॅक्झाटिव्ज जे काही आहे ते काय आहे, दीज आर द सॉल्ट्स विच आर ॲब्झॉर्ब थ्रू इंटेस्टाईन. व्हॉट दे डू, वॉटरला ते स्वतःकडे ठेवतात, रिटेन करतात वॉटरला. दे होल्ड द वॉटर, वॉटर कंटेंटला स्वतःसोबत ठेवतात ड्यू टू दिस ऑस्मोटिक कंडिशन. सो ह्यांचं काम काय असतं तर इंटेस्टाईन जे एक्सेस वॉटर ॲब्झॉर्ब करत असतं. समजा बघा आता केअरफुली हे काय होतं ह्याच्यामध्ये, इंटेस्टाईन काय करतं कॉन्स्टिपेशनमध्ये, इंटेस्टाईन खूप वॉटर मीन्स एक्सेस वॉटर इंटेस्टाईन काय करत असतं ॲब्झॉर्ब करत असतं. आणि हे जे एजंट आहेत काय करतात ते वॉटरला स्वतःकडे घेतात. सो मग इंटेस्टाईनला इथे चान्स राहत नाही की ते वॉटर ॲब्झॉर्ब करायला. सो हे सिम्पल लँग्वेजमध्ये ऑस्मोटिक लॅक्झाटिव्ज आहेत हे इंटेस्टाईनला रोखतात. मीन्स व्हॉट दे डू, इंटेस्टाईनला वॉटर ॲब्झॉर्ब करण्यापासून रोखतात ते. सो इंटेस्टाईन डज नॉट ॲब्झॉर्ब वॉटर हिअर अँड व्हॉट हॅपन हिअर, वॉटर अलॉंग विथ दिस फिकल मॅटर अँड दिस लॅक्झाटिव्ह दे आर गोज आउट. सी हे जे लॅक्झाटिव्ज आहेत हे ॲब्झॉर्ब पण होत नाहीत बॉडीमध्ये आणि डायजेस्ट पण होत नाहीत. तर ते काय करतात बॉडीमध्ये आल्यावरती वॉटरला स्वतःकडे अट्रॅक्ट करतात ते आणि मग अलॉंग विथ फिकल मॅटर ते बाहेर पडून जातात बॉडीच्या. मीन्स सॉल्टसोबत वॉटर कंडिशन काय होते इथे बिल्टअप होते. सॉल्ट्स जे काही आहे सॉल्टचं पण इथे ॲब्झॉर्प्शन होत नाही. हे काय आहेत दीज आर द सॉल्ट, त्यांचं ॲब्झॉर्प्शन होत नाहीत. सो स्लोली अलॉंग विथ फिकल मॅटर वॉटर फिकल मॅटर आणि वॉटर ते बॉडीमधून काय होत असतात तर पास होत असतात. ऑस्मोटिक पर्गेटिव्स ते काय आहे स्ट्रॉंग ॲक्शन प्रोड्यूस करतात. ते वॉटरला अट्रॅक्ट करतात मीन्स वॉटरला स्वतःसोबत ते ठेवून घेतात, रिटेन करतात वॉटरला. त्याच्यामुळे मग स्वेल होतात. ते स्वेल झाल्यानंतर ते ट्रान्सफर टू फिकल मॅटर इंटेस्टिनल कंटेंट आणि अशा प्रकारे ते बल्क व्हॉल्यूम आहे ते इन्क्रीज करतात आणि त्याला सॉफ्ट बनवतात. स्वेलिंग झाल्यामुळे स्वेलिंग करतात ते, स्वेलिंग झाल्यामुळे बल्क व्हॉल्यूम आहे ते इन्क्रीज होतं, मेक इट सॉफ्ट अँड देर इज अ इझी इव्हॅक्युएशन थ्रू द रेक्टल. रेक्टलमधून मग इझिली ते काय करतात तर बाहेर पडत असतात. सी हे काय आहे दे आर द सोल्यूट, नॉन ॲब्झॉर्बेबल सोल्यूट्स असतात ते. दे विल होल्ड वॉटर अराउंड द इंटेस्टाईन, वॉटरला धरून ठेवत असतात. सी आता मेकॅनिझम जर इथे बघितलं तुम्ही स्लाईडवरती, see osmotic laxatives these are the agents that increase fluidity of intestinal contents. इन्क्रीज काय करतात ते इंटेस्टिनल कंटेंटची फ्लुइडिटी कसं इन्क्रीज करतात बाय रिटेन्शन ऑफ वॉटर, म्हणजे वॉटरला स्वतःकडे ठेवतात ते बाय ऑस्मोटिक फोर्सेस मीन्स अट्रॅक्ट करतात. ऑस्मोटिक फोर्सेसमध्ये म्हणजे डायजेस्ट पण होत नाहीत आणि ॲब्झॉर्ब पण होत नाहीत तर वॉटरला स्वतःकडे घेऊन ठेवतात ते अँड इनडायरेक्टली इन्क्रीज मोटर ॲक्टिव्हिटी आणि त्याच्यामुळे मग ते काय करतात स्वेलिंग होतं त्याचं पुढे, स्वेलिंग होऊन मग ते ट्रान्सफर करतात कंटेंट पुढे स्वेलिंग होऊन आणि पेरिस्टाल्टिक मुवमेंट मग त्याच्यामुळे इन्क्रीज होते. सो सी दे ॲक्ट बाय इन्क्रीजिंग ऑस्मोटिक लोड ऑफ GIT. GITवरती मग ऑस्मोटिक लोड येतो, प्रेशर येतं, स्वेल होतात कारण ते तिथे जाऊन अँड सी दे आर द सॉल्ट्स ऑफ पुअरली सोल्युबल ॲनायन्स अँड समटाईम्स कॅटायन्स. ते काय आहेत ऑस्मोटिक लॅक्झाटिव्स हे काय आहेत सॉल्ट्स आहेत विच आर पुअरली सोल्युबल ॲनायन्स अँड समटाईम्स कॅटायन्स. सो इंजेक्शन ऑफ ऑस्मोटिक लॅक्झेटिव्स इट रिझल्ट्स इन द हायपरटोनिक कंडिशन. हायपरटोनिक कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये सॉल्ट आणि वॉटर आहे त्याची लेवल आहे ते इन्क्रीज होत असते अँड सो हिअर बॉडी रिलीव्ज दॅट हायपरटोनिसिटी ऑफ गट बाय सिक्रेटिंग ॲडिशनल फ्लुइड इनटू इंटेस्टिनल ट्रॅक्ट. ह्याच्यामुळे मग काय होतं बॉडी जी काही आहे ती रिलीव्ह काय करत असते हायपरटोनिसिटी आहे, गट आहे ओके. प्रपल्सिव्ह ॲक्टिव्हिटी जी काही आहे ह्याच्यामध्ये प्रपल्सिव्ह ॲक्टिव्हिटी आहे ॲडिशनल फ्लुइड. सी ह्याच्यामध्ये मग
इंजेक्शन केल्यानंतर, लॅक्झेटिव्ह इंजेक्शन केल्यानंतर ॲडिशनल फ्लुईड ते कसं सिक्रेट करतात, वॉटरसोबत ते काय, वॉटरला घेऊन ठेवतात ते स्वतःसोबत. बॉडी रिलीव्ह का करते, हायपरटोनिसिटी रिलीव्ह करते ऑफ गट. हाऊ इट बाय सिक्रेटिंग ॲडिशनल फ्लुईड इनटू इंटेस्टिनल ट्रॅक्ट. हे वॉटरला रिटेन करून ठेवत असतात ते, त्याच्यामुळे मग तिथे स्वेलिंग होतं. स्वेलिंग झाल्यामुळे मग पेरिस्टाल्सिस मुवमेंट आहे ते इन्क्रीज होते. मीन्स प्रपल्सिव्ह ॲक्टिव्हिटी, मीन्स प्रपल्सिव्ह ॲक्टिव्हिटी काय करते, इट फॅसिलिट टू पुश अप स्टूलला बाहेर काढण्याचं काम आहे ते प्रपल्सिव्ह ॲक्टिव्हिटी थ्रू होत असतं. सो प्रपल्सिव्ह ॲक्टिव्हिटी फॅसिलिटेट टू पुश अप द स्टूल अँड सो हिअर पेरिस्टाल्सिस ॲक्टिव्हिटी काय होत असते तर इन्क्रीज होत असते. वॉट हिअर बॉडी काय करते, रिलीव्ज करते हायपरटोनिसिटी ऑफ गट. हाऊ, बाय सिक्रेटिंग ॲडिशनल फ्लुईड इनटू इंटेस्टिनल ट्रॅक. ॲडिशनल फ्लुईड जे काही आहे म्हणजे स्वेलिंग झाल्यामुळे रिटेन करत असतात. ऑस्मोटिक लॅक्झेटिव्स काय करत असतात तर रिटेन करत असतात वॉटरला, स्वतःकडे काय करून ठेवतात ते होल्ड करून ठेवत असतात. सो दॅट by secreting this additional fluid into the intestinal tract, body relieves the hypertonicity of gut and peristalsis movement increase होते. बल्क व्हॉल्यूम सुद्धा काय होतो तर इन्क्रीज होतो आणि त्याच्यामुळे मग ते कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन जी काही प्रोसेस आहे ती फास्ट होते आणि मग हे जे आहे स्टूल आहे थ्रू रेक्टम काय पडतं तर बाहेर पडून जातं. हे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ऑस्मोटिक लॅक्झेटिव्हचं. ऑस्मोटिक लॅक्झेटिव्स म्हणजेच काय तर सलाईन कॅथॅरेटिक्स आहेत हे अँड दीज आर द स्ट्रॉंग पर्गेटिव्स. हे काय आहेत तर स्ट्रॉंग पर्गेटिव्स आहेत. हे काय आहे मेकॅनिझम नीट बघा. हे फर्स्ट ऑस्मोटिक लॅक्झेटिव्ह हे सोल्यूट आहे. हे एजंट्स असे एजंट आहेत जे इन्क्रीज काय करतात फ्लुइडिटी इंटेस्टिनल कंटेंट्सची इन्क्रीज करतात. कशी इन्क्रीज करतात की ते वॉटरला रिटेन करून ठेवतात बाय ऑस्मोटिक फोर्सेस. म्हणजेच काय ते डायजेस्ट पण होत नाहीत आणि ॲब्झॉर्ब पण होत नाहीत अँड दे इनडायरेक्टली इन्क्रीज द मोटर ॲक्टिव्हिटी. मीन्स कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन ही जी ॲक्टिव्हिटी आहे मोटर ॲक्टिव्हिटी पेरिस्टाल्सिस मुवमेंट आहे ती काय होत असते तर इन्क्रीज होत असते. हाऊ दे ॲक्ट बाय इन्क्रीजिंग ऑस्मोटिक लोड ऑफ GIT गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट जो काही आहे आपला सो ते स्वेल होतात आणि त्याच्यामुळे मग ते लोड जे काही आहे ते इन्क्रीज करतात. ऑस्मोटिक लोड GIT मध्ये इन्क्रीज करतात आणि ते काय आहेत तर ते सॉल्ट आहेत. कसले सॉल्ट, पुअरली सोल्युबल ॲनायन्स आणि समटाइम्स कॅटायन्सचे ते आहेत सॉल्ट आहेत. सो this ingestion of osmotic laxatives it results in hypertonic condition. सो मग ऑस्मोटिक लॅक्झेटिव्स जे काही आहेत ते घेतल्यानंतर मग काय होतं हायपरटोनिक कंडिशन आहे ती होते आणि बॉडी काय करते ह्याच्यामध्ये स्वेलिंग झालेलं असतं वॉटरला रिटेन करून ठेवलेलं असतं. सो बॉडी रिलीव्ज दॅट हायपरटोनिसिटी ऑफ गट. बॉडी रिलीव्ह करते हायपरटोनिसिटी ऑफ गटची बाय सिक्रेटिंग ॲडिशनल फ्लुईड इनटू इंटेस्टिनल ट्रॅक्ट. कसं तर ॲडिशनल फ्लुईड आहे ते बॉडीमध्ये इंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये काय होत असतं तर सिक्रेट होत असतं आणि मग त्याच्यामुळे पेरिस्टाल्सिस मुवमेंट आहे ती इन्क्रीज होत असते. मीन्स दिस प्रपल्सिव्ह ॲक्टिव्हिटी दिस फॅसिलिटेड टू पुश अप द स्टूल. पेरिस्टाल्सिस मुवमेंट प्रपल्सिव्ह ॲक्टिव्हिटी स्टूलला बाहेर पडायला काय करत असते तर पुशअप करत असते. पेरिस्टाल्टिक मुवमेंटमध्ये काय होतं मग थ्रू स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईन फूड हे येत असतं आणि मग ते सॉफ्ट होतं वेट होतं आणि मग ते बाहेर पडून जातं. दिस इज मेकॅनिझम ऑफ ऑस्मोटिक लॅक्झेटिव्ह. देन लॅक्झेटिव्ज म्हणजे काय तर लॅक्झेटिव्ज दीज आर द सबस्टन्स. असे सबस्टन्स आहेत जे काय करतात ते स्टूलला लूजन करण्याचं काम करतात अँड इन्क्रीज द बाउल मुवमेंट. बाउलमधल्या मुवमेंट्स आहेत त्या वाढवत असतात. आता लॅक्झेटिव्ह हा साईड इफेक्ट आपण बघितला होता कशामध्ये मॅग्नेशियम कंटेनिंग मॅग्नेशियम कंटेनिंग अँटासिड सिंगल अँटासिड ते प्रोड्यूस काय करतात लॅक्झेटिव्ह इफेक्ट म्हणजे डायरिया लाईक कंडिशन ते प्रोड्यूस करत होते. बट सी तो साईड इफेक्ट आता आपण इथे यूज म्हणून वापरत आहे. त्याचा साईड इफेक्ट होता बट इथे ते यूज म्हणून आहे की कॉन्स्टिपेशन झालेलं आहे खूप स्टूलचं फॉर्मेशन स्टूल हार्ड झालेलं आहे अँड नाऊ वी वॉन्ट टू मेक इट सॉफ्ट आणि त्या पेशंटला
पेशंटमध्ये स्टूलचं फॉर्मेशन हे सॉफ्ट झालेलं आहे, त्याच्यासाठी लॅक्झेटिव्ज आहेत हे दिले जातात. सो लॅक्झेटिव्ज वॉट देज आर द सबस्टन्सेस वॉट दे डू, दे लूजन द स्टूल्स अँड इन्क्रीज द बाउल मूवमेंट. दे आर यूज फॉर वॉट, टू ट्रीट अँड प्रिव्हेंट द कॉन्स्टिपेशन. एक्झाम्पल्स आर इसाबगोल, अगार अगार, मिथाइल सेल्युलोज, सोडियम कार्बोक्झिमिथाइल सेल्युलोज, लिक्विड पॅराफिन्स, हे एक्झाम्पल्स आहेत. सो ती लॅक्झेटिव्हची डेफिनेशन तुम्हाला विचारली होती एक्झामला, आणि ते मॅकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ऑस्मोटिक लॅक्झेटिव्हचं, ते सुद्धा विचारलं आहे तुम्हाला. वेट फॉर जस्ट 2 मिनिट. नेक्स्ट सलाईन कॅथॅर्टिक्समध्ये आपल्याला कंपाऊंड्स दोन स्टडी करायचे आहेत, सोडियम पोटॅशियम टार्टारेट, ओके, अँड मॅग्नेशियम सल्फेट MgSO4. सोडियम पोटॅशियम टार्टारेट अँड मॅग्नेशियम सल्फेट MgSO4. सो ही दोन कंपाऊंड्स आहेत, ही आपल्याला स्टडी करायची आहेत. मॅग्नेशियम सल्फेट आपण अँटॅसिडमध्ये सुद्धा बघितलं होतं. सो फर्स्ट कंपाऊंड आता आपण बघूया, सोडियम पोटॅशियम टार्टारेट. हे कोणतं कंपाऊंड आहे? सलाईन कॅथॅर्टिक्स आहे, अँड इट इज वॉट, इट्स अ सोडियम कंटेनिंग प्रॉडक्ट, सोडियम पोटॅशियम टार्टारेट. सो नाव सी मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सोडियम पोटॅशियम टार्टारेट, C4H4O6 NaK4H2O. हा त्याचा काय आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. एक्झामसाठी हे इम्पॉर्टंट आहे, ह्याचा सिनॉनिम आणि मोनोग्राफ आहे ह्याचा हा विचारला जातो एक्झाममध्ये. सो सिनॉनिम इज वॉट, रोचिली सॉल्ट, देन सिग्नेटे सॉल्ट अँड पोटॅशियम सोडियम टार्टारेट. काय सिनॉनिम आहे याचं? रोचिली सॉल्ट आहे, देन सिग्निटी सॉल्ट आहे, ओके, सिग्निटी सॉल्ट आहे, रोचिली सॉल्ट आहे, रोचिली, ओके, पोटॅशियम सोडियम टार्टारेट, रोचिले सॉल्ट, सिग्निटी सॉल्ट, हे त्याचं सिनॉनिम आहे. Then preparation, how sodium potassium tartarate is prepared. So it is prepared by heating sodium carbonate. Sodium carbonate means what? Na2CO3 by with potassium bitartarate. Potassium bitartarate चा फॉर्म्युला काय आहे? C4H4O6KH is the formula for potassium bitartarate. It is heated at what? 60 degree centigrade. 60 degree centigrade ला काय केलं जातं? हीट केलं जातं हे. So now see this Na2CO3. Okay, Na2CO3 means sodium bicarbonate is treated with what? Potassium bitartarate. पोटॅशियम बायटार्टरेटचा फॉर्म्युला काय आहे? C4H4O6KH. ओके, C4H4O6KH हा फॉर्म्युला कोणाचा आहे? पोटॅशियम बायटार्टरेटचा. सो त्याच्यासोबत काय केलं जातं? हे रिॲक्ट केलं जातं, आणि दॅट टाईम वी गेट द सोडियम पोटॅशियम टार्टारेट. नाऊ सी हिअर, इथे रिॲक्शन कशी होते? हा जो CO3 आहे, CO3 कंबाईन होतो ह्याच्यासोबत, आणि मग कार्बन डायऑक्साईड गॅस आहे, C4 पोटॅशियम काय आहे? हे बायटार्टारेट आहे, ओके, आणि हा Na जो काही आहे KH, दॅट टाईम इथे काय होतं? Na+CO3- आहे. सो हा जो Na आहे, Na2 मधला Na आहे, सोडियम आहे, तो ह्या ग्रुपला अटॅच होतो. तुम्ही इथे बघू शकता C4H4O6, आणि हा जो Na आहे ह्याच्याकडचा सोडियम कार्बोनेट करचा, सो सोडियम कार्बोनेट करचा Na आहे तो इथे अटॅच होतो, आणि ओके K मीन्स पोटॅशियम जो मॉलिक्यूल आहे K प्लस वॉटर मॉलिक्यूल रिलीज होतो त्याच्यामधून H2O आणि CO2. आता H2O कसा रिलीज झाला? तर CO3 कडचा हा एक ऑक्सिजन मॉलिक्यूल ह्याने घेऊन H2O वॉटर रिलीज झाला, आणि CO2 गॅस आहे तो टिल नो मोर कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व्स. ओके, कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व ह्याच्यामधून होतो ह्या रिॲक्शनमध्ये. सोडियम पोटॅशियम टार्टारेट. हाऊ इट इज प्रिपेअर्ड? इट इज प्रिपेअर्ड बाय हिटिंग व्हॉट? सोडियम कार्बोनेट, दॅट इज द Na2CO3 विथ पोटॅशियम बायटार्टारेट. पोटॅशियम बायटार्टारेटचा फॉर्म्युला C4H4O6KH is the formula for potassium bitartarate. So it is heated at 60 degree centigrade.
60 डिग्री सेंटीग्रेडला काय केला जातो हो हीट केला जातो टिल नो मोर कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व्स. सो ह्या रिॲक्शनमध्ये तुम्ही बघू शकता वॉटर मॉलिक्यूल इथे C4H4O6 आहे आणि हा जो सोडियमकडचा आता Na2CO3 मीन्स Na+ Na2+ आणि CO3- चार्ज असतो. सो हा Na आहे तो ह्यांच्याकडे काय होतो अट्रॅक्ट होत असतो आणि वॉटर मॉलिक्यूल आहे ओके H2 दोन ह्याचे मॉलिक्यूल हायड्रोजनचे आणि एक CO3 कडचा एक ऑक्सिजन असा घेऊन तो वॉटर मॉलिक्यूल वॉटर फॉर्म होतं इथे देर इज फॉर्मेशन ऑफ वॉटर अँड CO2 कार्बन डायऑक्साईड गॅस आहे तो इव्हॉल्व्स होतो. सो कार्बन डायऑक्साईड जोपर्यंत इव्हॉल्व होत नाही टिल नो मोर कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व्स तोपर्यंत काय करतात हे हीट करत असतात हीटिंगने प्रिपेअर केलं जातं. Then next is physical properties. It's an colorless, does not having any color. It's an odorless, it does not having any smell. It is soluble in water. Water मध्ये सोडियम पोटॅशियम टार्टारेट काय आहे तर सोल्युबल आहे. Then it is slightly soluble in alcohol. Sparingly or slightly soluble आहे हे अल्कोहोल मध्ये. Then next is the chemical properties. Chemical properties काय आहेत हे आता आपण बघूया. When it is ignited above its melting point आहे सोडियम पोटॅशियम टार्टारेटचा. सो मेल्टिंग पॉईंट ऑफ सोडियम पोटॅशियम टार्टारेट इज 74 डिग्री सेंटीग्रेड. सो जेव्हा हीट केलं जातं अबव इट्स MP म्हणजे मेल्टिंग पॉईंट ॲट 74 डिग्री सेंटीग्रेड इट फॉर्म बायकार्बोनेट्स फॉर्म करतं हे बायकार्बोनेट्स ऑफ सोडियम आणि पोटॅशियम. नाऊ सी ते बायकार्बोनेट आता इथे जेव्हा आता हीट केलं जातं हे इन ऑक्सिजन आहे 5 मॉलिक्युल्स. सो हिअर K2CO3 म्हणजे का तर 2 मॉलिक्यूल आहेत. सो हिअर K2CO3 फॉर्म होतं इथे हा आहे तो कार्बन आणि हे काय होतं सोडियम हे पोटॅशियम बायकार्बोनेट फॉर्म होतं अँड दिस सोडियम बायकार्बोनेट दॅट इज Na2CO3 फॉर्म होतं. वॉटर 4 मॉलिक्युल्स वॉटर रिलीज होतात आणि कार्बन डायऑक्साईड पण ह्याच्यामधून CO2 आहे तो काय होत असतो तर इव्हॉल्व होत असतो. केमिकल प्रॉपर्टीमध्ये काय आहे when it is ignited ओके when it is ignited above its melting point त्याचा मेल्टिंग पॉईंट किती आहे 74 डिग्री सेंटीग्रेड मेल्टिंग पॉईंट आहे. सो when it is ignited above 74 डिग्री सेंटीग्रेड what it forms the बायकार्बोनेट्स ऑफ सोडियम अँड पोटॅशियम बायकार्बोनेट्स फॉर्म करत असतात ते दॅट इज द K2CO3. ते बघू शकता तुम्ही ह्या रिॲक्शनमध्ये K2CO3 म्हणजे हे काय आहे पोटॅशियम बायकार्बोनेट आहे. इथे 2 मॉलिक्युल्स आहेत पोटॅशियमचे अँड Na2CO3 म्हणजे काय तर सोडियम बायकार्बोनेट जे काही आहे ते इथे काय होतं तर फॉर्म होतं अँड वॉटर मॉलिक्युल्स जे काही आहेत वॉटर मॉलिक्यूल फॉर्मेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल अँड CO2 दॅट इज कार्बन डायऑक्साईड गॅस इज रिलीज इन दिस रिॲक्शन. देन युजेस इट इज यूज ॲज अ सलाईन कॅथॅर्टिक. ऑब्वियसली आपली जी कॅटेगरी आहे कोणती आहे सलाईन कॅथॅर्टिक आहे. सलाईन कॅथॅर्टिक्स मीन्स वॉट दीज आर द ड्रग्स विच आर यूज टू रिलीव्ह द कॉन्स्टिपेशन. So it is used as saline cathartic of course and another use is diuretic. Diuretics means what युरिनचं व्हॉल्यूम आहे ते काय करत असतात ते इन्क्रीज करत असतात बिकॉज सी these sodium potassium tartarate these are the salts okay as in the mechanism of action we had seen they are the salts okay of poorly soluble anions and cations and they increase the volume of the urine so that they are used as a diuretic. This is the first compound sodium potassium tartarate means sodium containing compounds. Then next compound is the magnesium sulfate MgSO4 in hydrated form is MgSO4 7H2O. Another name is the Epsom salt. So magnesium sulfate is the magnesium containing cathartic. These two compounds are there for in your syllabus that is sodium containing product in that sodium potassium tartarate and magnesium containing product in that the magnesium sulfate. As per
जर तुम्ही सिलेबस कॉपीमध्ये बघितलं तर ही दोन कंपाऊंड अंडर सलाईन कॅथार्टिक्स ही दोन कंपाऊंड तुम्हाला इन डिटेल स्टडीसाठी आहेत आणि हे जे क्लासिफिकेशन आहे ओके. सो एक्झाममध्ये हे क्लासिफिकेशन आहे सिलेबसला आणि एक्झाममध्ये हे क्लासिफिकेशन आहे हे विचारलं जातं. सो ही सगळी एक्झाम्पल्स आहेत ही तुम्हाला ॲज इट इज लक्षात ठेवावी लागणार. देन नेक्स्ट कंपाऊंड वी विल सी मॅग्नेशियम सल्फेट. अँटासिड्समध्ये आपण मॅग्नेशियम सल्फेट अगोदर बघितलेलंच आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे ह्याच्यामध्ये MgSO4 7H2O in hydrated form means hydrous form it's a H2O magnesium sulfate MgSO4 7H2O. Then molecular weight is 246.47. Then its synonym is the Epsom salt. Then next see preparation, method of preparation we will see how it is prepared. It is obtained by action of the dilute sulfuric acid. Sulfuric acid चा formula काय आहे H2SO4. So this H2SO4 is react with what? Magnesium carbonate, that is MgCO3 or magnesium oxide. Then it form from native carbonate means carbonate सोबत हे रिॲक्ट केलं जातं. मीन्स मॅग्नेशियम ऑक्साईड असेल किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट असेल त्याच्यासोबत मीन्स कार्बोनेट सोबत हे काय केलं जातं रिॲक्ट केलं जातं. काय तर डायल्यूट H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड. दॅट टाईम यू कॅन सी हिअर दिस मॅग्नेशियम सल्फेट इथे फॉर्म होतं. आता MgCO3 म्हणजे Mg प्लस CO3 मायनस असतो H2SO4 H प्लस आणि SO4 मायनस होतो. सो पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होतो निगेटिव्हकडे म्हणून MgSO4 फॉर्म होतं. देन वॉटर आणि CO2 गॅस आहे हा काय होतो ह्याच्यामधून इव्हॉल्व होतो. यू कॅन सी हिअर Mg प्लस SO4 मायनस. सो MgSO4 मॅग्नेशियम सल्फेट इथे फॉर्म होतं प्लस वॉटर आहे H2 आणि हा O आणि हा CO3 मधला ऑक्सिजन ह्याच्याकडे जाऊन Hकडे जाऊन मग ते वॉटर फॉर्म करतो तो आणि CO2 गॅस आहे हा काय होत असतो तर रिलीज होत असतो. सो ही फर्स्ट मेथड आहे प्रिपरेशनची. देन सेकंड मेथड काय आहे इट इज मॅन्युफॅक्चर्ड बाय ॲक्शन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड means H2SO4 दोन मॉलिक्युल्स घेतले तिथे. सो दिस H2SO4 ऑन नेटिव्ह कार्बोनेट और ऑन प्रिव्हियसली कॅल्सिन डोलोमाइट ओके. सी हिअर रिमेंबर इन द माइंड डोलोमाइट हे नाव आहे त्याचं. सो डोलोमाइट म्हणजे काय फॉर्म्युला आहे त्याचा MgCO3 CaCO3 MgCO3 आणि CaCO3 is formula for dolomite. So when dolomite is used that time what happen magnesium sulfate is passes into the solution and then sparingly soluble calcium sulfate gets deposited. So ह्या रिॲक्शन मध्ये काय होतं ते सल्फ्युरिक ॲसिड जे काही आहे त्याची रिॲक्शन कोणासोबत होते डोलोमाइट सोबत रिॲक्शन होते आणि मग त्याच्यानंतर मग मॅग्नेशियम सल्फेट आहे और देन कॅल्शियम सल्फेट आहे ते पास होतं. मॅग्नेशियम सल्फेट आहे दॅट पास थ्रू दिस सोल्युशन अँड देन स्पॅरिंगली सोल्युबल जे काही कॅल्शियम सल्फेट जे फॉर्म होतं इट गेटिंग डिपॉझिटेड. सो आफ्टर दिस मॅग्नेशियम सल्फेट जेव्हा पास केलं जाईल तेव्हा कॅल्शियम सल्फेट हे काय होईल तर डिपॉझिट होईल आणि वॉटर आणि CO2 कार्बन डायऑक्साईड हे रिलीज होईल. सो डोलोमाइट इज रिॲक्ट विथ वॉट H2SO4. दॅट टाईम वॉट हॅपन दिस MgSO4 असे दोन मॉलिक्युल्स आहेत सल्फ्युरिक ॲसिडचे MgCO3 आणि CaCO3 MgCO3 डॉट CaCO3 हा फॉर्म्युला कोणाचा आहे तर डोलोमाइटचा फॉर्म्युला आहे हा. सो दिस MgSO4 बिकॉज वी ऑल नो MgCO3 Mg प्लस CO3 मायनस. सो Mg प्लस आणि SO4 मायनस रिॲक्ट होतात एकमेकांसोबत अँड देअर इज MgSO4 मॅग्नेशियम सल्फेट फॉर्म होतं अँड कॅल्शियम सल्फेट फॉर्म होतं अँड हिअर वॉटर मॉलिक्युल्स आहेत इथे बघा 2 मॉलिक्युल्स आहेत हायड्रोजनचे. सो ओके सो दॅट हिअर CO3 सो दॅट हिअर ट्वाइस H2O अँड ट्वाइस CO2 इज फॉर्म ओव्हर हिअर. CO2 गॅस आहे हा रिलीज होतो ह्या रिॲक्शनमध्ये. Then uses it is used as a cathartic means used to relieve the constipation relieve करण्यासाठी वापरला जातो. and another is used काय आहे त्याचं it is used to treat the hypomagnesia in cattle means in cattles मध्ये if there is a low level of magnesium
then that time it is used. Then next see physical properties. It's a white crystalline powder. White crystalline powder आहे, crystal shape मध्ये आहे. It's an odorless. It is does not having the any smell. It is soluble in water. water मध्ये soluble आहे. practically insoluble in alcohol. alcohol मध्ये soluble होत नाही. water मध्ये soluble आहे पण alcohol मध्ये soluble होत नाही. then next see chemical properties. chemical properties काय आहेत ह्याच्या? this MgSO4 hydrous form मध्ये आहे. when it is heated on 200 degree centigrade. MgSO4 7H2O. ओके, हा त्याचा फॉर्म्युला आहे हायड्रस फॉर्ममध्ये. सो वेन इट इज heated on 200 degree centigrade it loses water of crystallization. की जेव्हा हीट केलं जातं MgSO4ला, मॅग्नेशियम सल्फेट MgSO4 7H2O ला जेव्हा काय केलं जातं, हीट केलं जातं अबव 200 degree centigrade, जेव्हा त्याला हीट केलं जातं त्यावेळेला काय होतं, वॉटर मॉलिक्यूल त्याच्यामधून लॉस होत असतात आणि प्लेन MgSO4 आहे ड्राय फॉर्ममध्ये ते तयार होतं. दिस इज फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी. देन सेकंड केमिकल प्रॉपर्टी काय आहे? वेन अनहायड्रस कंपाऊंड, म्हणजे हे जे MgSO4 आहे ड्राय फॉर्ममध्ये आहे, अनहायड्रस आहे. हायड्रस म्हणजे काय? MgSO4 7H2O हे हायड्रस आहे आणि अनहायड्रस म्हणजे MgSO4. सो वेन अनहायड्रस कंपाऊंड दिस MgSO4 इज हीटेड अबाउट 200 degree centigrade. 200 degree ते जे अनहायड्रस फॉर्म आहे तो जेव्हा हीट केला जातो तेव्हा काय होतं बघा, इट लिबरेट्स सल्फर डायऑक्साईड अँड ऑक्सिजन. दिस MgO मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्म होतं आणि ह्याच्यामध्ये SO4 आहे. ओके, त्यावेळेला ते फॉर्म काय करतं, SO2 आणि O2 ऑक्सिजन सेपरेट होतो त्याच्यामधून, ऑक्सिजन आणि सल्फर डायऑक्साईड असं दोन्ही ते सेपरेट होतात आणि तो काय होतो, लिबरेट होतो त्याच्यामधून. ह्या त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत. काय केमिकल प्रॉपर्टीज आहेत? फर्स्ट, जेव्हा ते 200 degree centigradeच्या अबोव हीट केलं जातं दॅट टाईम तो काय करतो, वॉटर मॉलिक्यूल आहे तो त्याच्यामधून लॉस करतो आणि अनहायड्रस फॉर्ममध्ये मॅग्नेशियम सल्फेट मिळतं. देन हे जे मॅग्नेशियम सल्फेट आहे अनहायड्रस फॉर्ममध्ये आहे, ते जे अनहायड्रस फॉर्ममध्ये म्हणजे ड्राय फॉर्ममध्ये जे मॅग्नेशियम सल्फेट आहे ते 200 degree centigradeच्या अबोव जेव्हा हीट केलं जातं तेव्हा ते लिबरेट काय करतं, SO2 सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्सिजन आहे. इथे रिॲक्शन यू कॅन सी MgO दॅट इज द मॅग्नेशियम ऑक्साईड इथे फॉर्म झालं आहे आणि SO4 आहे मीन्स सल्फर आहे. सो SO2 आणि O2 मीन्स सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्सिजन तो त्याच्यामधून काय झालेला आहे तर सेपरेट झालेला आहे. सो ह्या काय आहेत ह्याच्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत. देन नेक्स्ट युजेस आपण बघितले. इट्स अ कॅथार्टिक, इट्स अ सलाईन पर्गेटिव्ह, इट इज यूज टू ट्रीट द हायपोमॅग्नेशिया इन कॅटल. सो दिस इज अबाउट द सलाईन कॅथार्टिक्स. हे आपण आज सलाईन कॅथार्टिक्सबद्दल शिकलो. सो कॅथार्टिक्स म्हणजे काय तर हे जे एजंट्स आहेत विच आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ द कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशनच्या ट्रीटमेंटमध्ये कॅथार्टिक्स यूज केले जातात. कॉन्स्टिपेशन म्हणजे काय, देअर इज अ हार्डनिंग ऑफ द स्टूल अँड these agents, these cathartics, these are the agents, they are having the ability to make the stool softer. Then we had seen its type. Laxatives. Laxatives म्हणजे काय तर these are the agents. Okay, these are the substances. What they do, they loosen the stools and increase the bowel movements. They are used in the treatment of constipation. So laxative चे काय आहेत, असे सबस्टन्स आहेत जे स्टूलला काय करत असतात तर लूज करत असतात अँड मीन्स जे हार्डनिंग झालेलं असतं स्टूलचं, देअर इज अ डेफिकेशन इन द फॉर्मेशन ऑफ द स्टूल. सो ते हार्डनिंग जे झालेलं असतं त्याला लूज करत असतात ते आणि बाउल मुवमेंट आहे ते इन्क्रीज करत असतात. देन नेक्स्ट आपण काय बघितलं, लॅक्झाटिव्समध्ये क्लासेस बघितले. बल्क प्रोड्युसिंग मीन्स व्हॉल्यूम आहे ते वाढवत असतात, स्वेल्स होतात आणि व्हॉल्यूम वाढवतात. देन स्टूल सॉफ्टनर और इमोलियंट बोलतात और त्याला ल्युब्रिकंट असं बोलतात. अँड दे हॅव द ॲबिलिटी टू पेनिट्रेट अँड ल्युब्रिकेट अँड दे आर मेकिंग द स्टूल सॉफ्टनर. लिक्विड पॅराफिन अँड सी it's a liquid paraffin is the most it's commonly used in the market and very it's liquid paraffin हा खूप फेमस ब्रँड आहे मार्केटमध्ये which is used in the treatment of constipation.
अँड सी इट्स अन आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन. सो मोस्ट ऑफ द अडल्ट पेशंट्स जे काही आहेत ते प्रेफर करतात लिक्विड पॅराफिन. देन स्ट्रॉंग पर्गेटिव्स, त्यालाच काय बोलतात, ऑस्मोटिक लॅक्झॅटिव्स असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये आपण क्लासेस बघितले, इरिटंट और स्टिम्युलंट पर्गेटिव्स काय आहेत ते बघितले. सो स्टिम्युलंट काय करतात, इरिटेशन करतात, ते इंटेस्टिनल ट्रॅक्टचं इरिटेशन करतात आणि पेरिस्टाल्टिक मुवमेंट आहे ते इन्क्रीज करत असतात ते. आणि पेरिस्टाल्टिक मुवमेंट म्हणजे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन हे इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं, स्टूल आहे ते बाहेर पडून जातं बॉडीमधून. त्याच्यामध्ये आपण इरिटंट और स्टिम्युलंट पर्गेटिव्स बघितले अँड देन सलाईन कॅथॅरेटिक्स और ऑस्मोटिक लॅक्झॅटिव्स बघितले. सो कॅथॅरेटिक्स हे ह्या 4 मेकॅनिझमवरती मेनली ॲक्ट करत असतात. सो त्या मेकॅनिझम त्यांचं काय असतं ते आपण बघितलं. देन ल्युब्रिकंट बघितले, बल्क पर्गेटिव्ह बघितले, स्टिम्युलंट बघितले अँड सलाईन कॅथॅरेटिक्स बघितले. सलाईन कॅथॅरेटिक्स काय करत असतात, सलाईन कॅथॅरेटिक्स म्हणजे काय तर ऑस्मोटिक लॅक्झॅटिव्स और दीज आर द स्ट्रॉंग पर्गेटिव्स. ही खूप नावं आहे त्याची. स्ट्रॉंग पर्गेटिव्स म्हणजेच काय तर ऑस्मोटिक लॅक्झॅटिव्स. ओके, मीन्स सलाईन कॅथॅरेटिक्स. देन we had seen its mechanism of action. They increase fluidity and they retain the water and work by the osmosis. And what they do in they reduce the hypertonicity of the gut and increase they stimulate the peristalsis movement आहे ती increase करत असतात ते. and नेक्स्ट कंपाऊंड बघितलं आपण ह्याच्यामध्ये जे तुम्हाला सिलेबसला आहेत, सोडियम पोटॅशियम टार्टारेट. इट्स रोचेले सॉल्ट अँड सिनॉनिम इज द रोचेले सॉल्ट अँड सिग्निटी सॉल्ट. देन आपण मॅग्नेशियम सल्फेट MgSO4 7H2O बघितलं, त्याची मेथड ऑफ प्रिपरेशन काय आहे ती बघितली. डोलोमाइट अनदर मेथड काय आहे, डोलोमाइट अँड मॅग्नेशियम कार्बोनेटसोबत H2SO4 आहे, सल्फ्युरिक ॲसिड आहे, ते काय केलं जातं, रिॲक्ट केलं जातं. देन फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज आणि युजेस काय आहेत आपण हे बघितले ह्याचे. सो दिस इज अबाउट द सलाईन कॅथॅरेटिक्स. सो हा सलाईन कॅथॅरेटिक्स बघितला अँड हिअर अवर थर्ड चॅप्टर दॅट इज द गॅस्ट्रोइंटेस्टिनल एजंट्स, GIT एजंट्स हा चॅप्टर आहे, हा इथे आपला फिनिश होतोय. सो GIT एजंट्समध्ये आपण स्टार्टिंगपासून काय बघितलं तर फर्स्ट आपण ॲसिडिफाईंग एजंट्स बघितले होते. ॲसिडिफाईंग एजंट्स म्हणजे काय, विच आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ अक्लोरहायड्रिया, की जेव्हा बॉडीमध्ये स्टमकमध्ये ॲसिडचं सिक्रेशन लो होतं तेव्हा ते ॲसिडचं सिक्रेशन वाढवण्यासाठी दिस ॲसिडिफाईंग एजंट्स म्हणजे काय तर गॅस्ट्रिक ॲसिडिफायर्स डायल्यूट HCl वापरले जातात. देन नेक्स्ट आपण बघितले होते ते प्रोटेक्टिव्ज अँड ॲडझॉर्बंट्स यूज इन द ट्रीटमेंट ऑफ वॉट डायरिया, बिस्मुथ सबनायट्रेट अँड लाईट केओलिन. अँड हाऊ दे वर्क, they form the protective layer around the intestinal mucosa and they absorb the bacteria, viruses, toxins. देन नेक्स्ट आपण बघितले होते अँटासिड्स. इन दॅट सिस्टमिक अँटासिड, नॉन सिस्टमिक अँटासिड. सो सिस्टमिक अँटासिड वी हॅड सीन सोडियम बायकार्बोनेट अँड नॉन सिस्टमिक अँटासिड इन दॅट ॲल्युमिनियम कंटेनिंग अँटासिड्स, त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल. देन कॅल्शियम कंटेनिंग हायड्रॉक्साईड, त्याच्यामध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे, कॅल्शियम कार्बोनेट आहे. देन मॅग्नेशियम कंटेनिंग अँटासिड्स, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट. देन कॉम्बिनेशन अँटासिड्स आहेत, कॉम्बिनेशन अँटासिड्स प्रिपरेशन्स जी काही आहेत विच आर यूज टू काउंटरॅक्ट द साईड इफेक्ट ऑफ सिंगल अँटासिड, ते बघितलं आपण. देन नेक्स्ट आपण आज काय बघितलं तर कॅथॅरेटिक्स, सलाईन कॅथॅरेटिक्स बघितले आपण. सो इथे आपला थर्ड चॅप्टर फिनिश होत आहे. सो चॅप्टरमध्ये काही डिफिकल्टी असेल, कोणाला काही समजलं नसेल, देन यू कॅन आस्क मी. थँक्यू. हॅपी लर्निंग.